आता लाडकी बहीण योजनेबाबत एक मोठी बातमी समोर आलेली आहे। लाडक्या बहिणींची 5 टप्प्यात तपासणी सुरू झालेली आहे कागदपत्राच्या माध्यमातून। आता हे 5 टप्प्याची तपासणी जी सुरू होणार आहे ते कागदपत्राच्या माध्यमातून लाडक्या बहिणींची तपासणी सुरू झालेली आहे। बहिणींना आतापर्यंत 7 हप्ते वाटप झालेले आहे आणि 8वा हप्ताची बहिणींना प्रतीक्षा आहे। पण 8वा हप्ता वाटप होण्या अगोदर हे 5 कागदपत्राची तपासणी सुरू झालेली आहे। राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे। याची तपासणी कसं होणार आहे, कोणकोणते कागदपत्र चेक केले जाणार आहे आणि कोणकोणते निर्णय घेण्यात आलेले आहे आणि बहिणींना जो आता हप्ता वाटप होतोय तो आता 2100 रुपये प्रमाणे बहिणींना पैसा मिळतोय। म्हणून कागदपत्राची तपासणी राज्य शासनाने मोठा निर्णय घेतलेला आहे। आता आपण पाहू शकता की राज्यात आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचे 7 हप्ते वाटप झालेले आहे। आता 8वा हप्ता वाटप सुरू झालेला आहे, म्हणजे याची तयारी सुद्धा सुरू झालेली आहे। 9 जिल्ह्यात 8वा हप्ताचे 4200 रुपये पाठवण्यात सुद्धा आलेले आहेत। अशा भरपूर महिला आहेत त्यांना 4200 रुपयाचा मेसेज आला असेल, सरकारने काही चुकून तुम्हाला मेसेज दिले असेल, एक्स्ट्रा पैसा दिला असेल, असं काही नाही। बहिणींना 4200 रुपयाचा जो मेसेज येतोय, बहिणींना जसं जानेवारीचा हप्ता आता तुम्हाला मिळाला तो 1500 रुपये प्रमाणे, पण आता ही स्कीम वाढून 2100 रुपये आलेली आहे। जसं ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे 2 हप्त्याचे पैसे जमा करण्यात आलं होतं, तसंच आता तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता आणि यापुढे येणारा जो हप्ता आहे तो दोघं मिळून तुम्हाला 4200 रुपये तुमच्या बँक अकाउंटला जमा करण्यात आलेले आहे। आता राज्य शासनाने हा जो निर्णय घेतलेला आहे, एका महिन्यात 2 टप्प्याचे जे पैसे वाटप होते त्यासाठी कागदपत्राची सुद्धा तपासणी सुरू आहे। तुम्ही सुद्धा हे कागदपत्र चेक करू शकता। या कागदपत्राची माहिती मी तुम्हाला देतो। लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठा निर्णय घेतलेला आहे। या निर्णयामुळे बहिणींची कागदपत्राची तपासणी सुरू झालेली आहे। बहिणींची जी कागदपत्राची तपासणी सुरू झालेली आहे, उत्पन्न नंतर आता 4 चाकी कागदपत्राची, जमीन तपासणी अशा वेगवेगळ्या पद्धतीने तपासणी सुरू केलेली आहे। आता या कागदपत्राची तपासणी आहे, जमीनचं कागदपत्र असो, उत्पन्न असो, या तुमचं 4 चाकी वाहन असो, हे तर तपासणी सुरूच होती। पण आता हे जे नवीन 4-5 कागदपत्राची जी मागणी केलेली आहे, म्हणजे जे कागदपत्र तपासणी होतंय ती तपासणी कशा पद्धतीने होतंय ते तुम्हाला दाखवून देतो। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, तपासणीची जी जबाबदारी आहे अंगणवाडी सेविकांना मोठी जबाबदारी दिलेली आहे। या जबाबदारीच्या माध्यमातून अंगणवाडीच्या सेविका यांच्यावर एक मोठा निर्णय, म्हणजे यांच्यावर एक मोठी जबाबदारी दिलेली आहे की सर्व लाडक्या बहिणींचे जसं तुम्ही लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरले तसंच आता तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे एक कागदपत्राची तपासणी तुम्हाला करायची आहे। आता ही सुरुवात सुद्धा झालेली आहे। पूर्ण राज्यामध्ये 36 जिल्ह्यात याची तपासणी सुरू झालेली आहे। आता कोणकोणती तपासणी करणार आहे आणि या तपासणीच्या माध्यमातून तुम्हाला कसं पडताळणी सुरू होणार आहे 5 टप्प्यात, हे सर्व माहिती तुम्हाला देतो। पडताळणीचे 5 टप्पे कसं असणार आहे ते सर्वात अगोदर तुम्ही जाणून घ्या। एका कुटुंबातील 2 पेक्षा अधिक लाभार्थी आहे का हे तपासणी करणारे अंगणवाडीच्या सेविका। आता राज्य शासनाने 2 महिन्यापूर्वी हा निर्णय घेतला होता की एका कुटुंबात फक्त 2च महिलांना लाभ दिला जाईल। 2 पेक्षा जास्त महिला असतील तर त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही। म्हणजे एका कुटुंबात 2 पेक्षा जास्त महिला असतील, फक्त 2च महिलांना लाभ दिला जाईल। तिसरी जी महिला असेल त्यांना लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून वंचित करण्यात येणार आहे। हे जे काम दिलंय हे अंगणवाडीच्या सेविका तुमच्या घरी येऊन, हे सेविका घरोघरी येऊन तुमची तपासणी सुरू करणार आहे। त्यामध्ये पहिली तपासणी म्हणजे तुमच्या कुटुंबात किती महिला आहे त्यांची तपासणी अंगणवाडीच्या सेविका करणार आहे। ही पहिली तपासणी 5 टप्प्यामध्ये आलेली आहे। आता 5 टप्प्यामध्ये जी दुसरी तपासणी आली आहे, बनावट कागदपत्राद्वारे योजनेचा लाभ घेतला जातोय का, असं म्हणजे भरपूर महिला आहेत त्यांनी बनावट कागदपत्र लावून लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला आहे। तर अशा महिलांना काढण्यासाठी आता तुम्हाला लाडकी बहीण योजनेची तपासणी म्हणजे कागदपत्राची तपासणी सुरू आहे। भरपूर अशा महिला आहेत त्यांची जन्मतारीख जी त्यांनी चुकून, म्हणजे असं काही त्यांनी रेशन कार्डद्वारे माध्यमातून रेशन कार्डवर या तुमचं आधार कार्डवर तारीख वगैरे वाढून तुमचं जो जन्माचा दाखला असतो त्यावर तारीख वगैरे वाढून
अशा भरपूर महिलांनी लाभ घेतलेला आहे। या कागदपत्राची तपासणी आता सुरू आहे। जर तपासणीमध्ये तुमचं काही कागदपत्रामध्ये अडचण आली, तात्काळ तुम्हाला लाडकी बहीण योजनेपासून काढण्यात येणार आहे, असे जबाबदारी राज्य शासनाने दिलेली आहे। आता पुढचं पाहूया, पुढचा जो टप्पा असणार आहे पडताळणीचा 5वा टप्पा म्हणजे कुटुंबातील किमान एकाचे निवृत्त वेतन आहे का? म्हणजे तुमच्या कुटुंबामध्ये कोणी वेतन घेतंय का? जर तुमच्या कुटुंबामध्ये कोणी वेतन घेत असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ दिलाच नाहीये। म्हणजे कागदपत्राची जी तपासणी होणार आहे आणि त्यामधून जर तुमच्या कुटुंबामध्ये कोणी वेतन घेत असेल, शासनाचं कुठलंही वेतन घेत असेल, आता एकनाथ शिंदे सर आणि अजितदादा पवार यांनी स्पष्टपणे सांगून दिलं की कोणी सरकारी योजनेचा लाभ घेत असेल, वेतन घेत असेल तर अशा कुटुंबांना या योजनेचा लाभ दिलाच नाही। कारण की त्यांना ऑलरेडी एक योजनेचा लाभ भेटतोय, तर दुसरी जी योजना आहे ती गव्हर्नमेंटची, त्याचा त्यांना लाभ घेता येणार नाही। जसं की नमो शेतकरी योजना आहे आणि केंद्राची जे म्हणजे शेतकऱ्यांसाठी जी योजना होती की म्हणजे नमो शेतकरी योजना आणि राज्य शासनाची पण एक PM किसान योजना आहे। ही ऑलरेडी राज्य शासनाची आणि राज्याची आणि केंद्राची दोघांची मिळून तुम्हाला 12,000 रुपये तुमच्या बँक अकाउंटला जमा करण्यात येत आहे। तर सरकारी एक स्कीमचा जर तुम्ही लाभ घेत असाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेपासून काढण्यात येणार आहे। म्हणजे ज्या कुटुंबामध्ये शेतकऱ्यांसाठी योजना आणली नमो शेतकरी योजना, जर तुमच्या कुटुंबामध्ये याचा लाभ भेटत असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेपासून काढण्यात येणार आहे। असंच भरपूर अशा योजना आहेत, संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना, यासारख्या योजनेचा जर तुम्ही लाभ घेत असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेपासून काढण्यात येणार आहे। हीच जबाबदारी, हीच जे आता डॉक्युमेंट चेक होतंय त्यासाठीच आता व्हेरिफिकेशन करणं सुरू झालेलं आहे। ते आता जबाबदारी अंगणवाडीच्या सेविकांना दिलेली आहे। आता पडताळणीचा जो पुढचा टप्पा असणार आहे तो म्हणजे 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल का? म्हणजे अशा भरपूर महिला आहेत त्यांच्या 2.5 लाखापेक्षा जर जास्त उत्पन्न असेल त्या महिलांना देखील लाभ दिलेला नाही। ते सुद्धा आता या योजनेच्या माध्यमातून चेकिंग होणार आहे। आता 2.5 लाखाचं जे उत्पन्न आहे ते सुद्धा चेक होणार आहे। आणि सोबतच 5वं जे टप्पा सुरू करण्यात आला आहे तो म्हणजे 5 एकरपेक्षा अधिक जमीन असलेले लाभार्थी आहे का? म्हणजे या योजनेसाठी ज्यांनी फॉर्म भरले आहे त्यांच्या कुटुंबामध्ये 5 एकरपेक्षा जर जास्त जमीन असेल तर त्या देखील लाडकी बहीण योजनेपासून त्यांना काढण्यात येणार आहे। म्हणजे कुटुंबात कोणाच्याही नावावर जमीन असू द्या तरी सुद्धा तुम्हाला या योजनेपासून काढण्यात येणार आहे। आता राज्य शासनाने ही 5 पडताळणी सुरू केलेली आहे। या 5 पडताळणीमध्ये ज्या महिला आढळून आल्या की अशा भरपूर महिला या 5 टप्प्यांमध्ये सुरू करण्यात आलेल्या आहेत तर त्यांना तात्काळ पद्धतीने या योजनेपासून काढण्यात येणार आहे। तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता तुमच्या नावावर काही जमीन आहे का, काही प्लॉट आहे का, तुम्ही कोणती सरकारी योजनेचा लाभ घेता का, आणि सोबतच जे त्यांनी डॉक्युमेंटद्वारे तुमचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे का जास्त आहे हे सर्व तुम्ही कमेंटमध्ये लिहू शकता। आणि तुम्हाला आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचे किती हप्ता भेटला ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये लिहा। आणि यापूर्वी फेब्रुवारीचा जो हप्ता वाटप झालेला आहे या 9 जिल्ह्यांमध्ये तुम्हाला देखील मेसेज आलेला असेल, मेसेज आलेला आहे का नाही ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगा। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ऑलला सिलेक्ट करा। असं नवनवीन माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो। भेटूया पुढच्या मोठ्या माहितीमध्ये।